फ्रेंड्स, मैं हूं समीर और आप देख रहे हैं समाचार खबरें हिंदी टीवी न्यूज। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज एजेंसी है, तो आप अपने तरीके से इस वीडियो को अपने चैनल पे चला सकते हैं। आज हमें वार्ड नंबर 46 में यहाँ की नगर सेविका है योगिता सुनील कोहली। यहाँ के वार्ड में पानी की काफी समस्या थी, जिसको देखते हुए इनके अथक प्रयत्नों से यहाँ पर पानी की समस्या दूर की गई है। आप देख पाएंगे हमारे इस वीडियो में कि 18 इंच का पाइप का लाइन यहाँ के लोगों की सुविधा के लिए दिया जा रहा है, ताकि यहाँ के लोगों को पानी की समस्या दोबारा ना हो। साथ साथ में हमारे वीडियो में आप देखेंगे हम और एक जगह गए थे जहाँ पर रोड की काफी समस्या थी। यहाँ पे इस तरह से बताया गया कि काफी सालों से यहाँ पे टेनेंट और डेवलपर के बीच में कुछ बहस चल रही थी, जिसकी वजह से वो लोग कोर्ट वगैरह में भी गए थे, जिस वजह से रोड की काफी समस्या होने कई सालों से नहीं बना था। लेकिन इस वक्त योगिता सुनील कोहली जी के प्रयत्नों से यहाँ पर इस बार रोड भी बना के दिया जा रहा है। आइए दिखाते हैं वीडियो। आज या कुंभारवाडा परिसरामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून पाण्याची गंभीर समस्या भेडसावलेली, कमी दाबाने पाणी येत होतं, या ठिकाणी दूषित पाणी येत होतं आणि त्याच्यावर तोडगा म्हणून या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या अथक प्रयत्नाने आणि आदरणीय खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आज पाण्याच्या लाईनचा रोमेल दिवापासून ते कुंभारवाड्यापर्यंत जी 18ची लाईन जाते त्याला एक बूस्टर जॉईन करून या ठिकाणच्या हायड्राला जॉईन केलं जाणार आहे आणि त्याचं झाल्यानंतर या संपूर्ण परिसरामधील पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होईल आणि त्यासाठी आज या ठिकाणी स्थानिक नागरिक उपस्थित राहिले। खूप आज आनंद होतोय, कारण हेच की बरेच वर्षापासून कमी दाबाचं पाणी इथे येत होता आणि ज्या दिवशीपासून मी निवडून आली त्या दिवशीपासून आम्ही प्रयत्न करत होते की मोठी पाईपलाईन आपण आणली पाहिजे पाण्याची। ती आज आम्ही यशस्वीपणे पार पाडली। त्यांचं श्रेय जाते ह्या पूर्ण जनतेला आणि भारतीय जनता पार्टीने जी ताकद दिली आम्हाला आणि सन्माननीय आमचे खासदार पियुष गोयलजींच्या नेतृत्वाखाली हे काम होत आहे, म्हणून आज खूप जास्त आनंद होत आहे। आणि इथली तुम्ही बघितली असेल की पूर्ण जनता खुश होती, कारण पाणी हा सर्वात महत्त्वाचा आणि एकदम ह्याचा विषय आहे, म्हणून आज खूप आनंद होत आहे। त्यामुळे पाण्याची समस्या खूप वाढली आणि पाऊस आल्यानंतर पण आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे इकडे, पाणी साठतं वगैरे। त्यामुळे सुनील कोळी आणि योगिता कोळींनी लक्ष द्यावं हीच आमची विनंती है। त्यांच्या समस्या ऐसी है जो अभी बाकी रह गई है। अभी ये पानी की समस्या है और थोड़ा रोड का भी प्रॉब्लम है और कचरे का भी प्रॉब्लम है। कचरा मतलब निकाला नहीं जाता, हम लोग को निकालना पड़ता है कचरा। मतलब वो बीएमसी वाले को आप बताएंगे तो बहुत ही अच्छा ये पडेगा हम लोग को। पुष्कळ खूप आनंद झाला आणि आमच्या ताई दरवेळेस म्हणजे काही ना काही काम चालू करतात आणि आम्हाला किती वर्ष झाले, आम्हाला ताई आल्यापासून आम्हाला काही टेन्शन नाही। तरी इथल्या स्थायिक आहेत त्या आणि इथे कोणतंही काम असेल म्हणजे नगरसेविका म्हणून त्या असं नाही करत। इथल्या रहिवासी आहेत, इथे आहेत, त्यांना आपल्या म्हणजे ह्या इथल्या कुंभारवाड्याबद्दल म्हणा म्हटलं वार्ड 46ची त्यांना खूप काळजी आहे आणि कामं त्यांनी आजपर्यंत कुठेही काम नाही। बससाठी लोकांना कुठच्या कुठे रिक्षासाठी कोणाला परवडत नाही, कारण रिक्षा खूप महाग पडते सर्वसामान्य, कारण ही सगळी स्लम एरिया आहे, इथे पैशाचा तर सगळ्यांना प्रॉब्लेम असतो। आणि मोठा आहे, मी स्वतः 40 इयर्स आहे आणि आम्ही जे स्टार्ट केलं म्हणजे क्रिकेट पासून स्टार्ट केलं आणि क्रिकेटसाठी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि फक्त तिथेच रेस्ट्रिक्टेड नाही राहिलो। क्रिकेट पासून मग नंतर त्यांनी डेव्हलपमेंट आमच्या एरियामध्ये पण भरपूर विकास केला, कॉन्क्रीटचा रोड झाले। इनफॅक्ट माझ्या स्वतःच्या घराच्या वेळेस घराच्या समोर इतका पाणी जमायचा, पण त्यांनी आल्या म्हणजे जेव्हा ते आले आणि निवडून आले त्याच्यानंतर 2017 मध्ये जे मोठे जे कल्वर्ट बनवले त्याच्यामध्ये आता फक्त एक 10 मिनिटं म्हणजे जो पाणी जमला ना तो पाण्याचा इमिजिएटली निसरावतो, म्हणजे कुठे असं। तसेच कोरोना आला, कोरोनामध्ये असा नगरसेवक आणि अशी नगरसेविका आम्हाला मिळाली ना, ज्यांनी क्वारंटाईन असू दे, वॅक्सिनेशनचा असू दे, कोणाला काही इश्यू झाला, पर्सनल इश्यू झाला, त्यांनी एनी टाइम त्यांनी अर्ध्या रात्री फोन केला तर ते अवेलेबल होते आमच्यासाठी आणि त्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे।